काय सांगितलं पत्रकार परिषदेत? येत्या 27 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी 7 दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्स पासून वंचित आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून 75,000 गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं। त्यासाठी आम्ही ठाण्यातले गोविंदे पथक त्यांचे आभारही मानतो। पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंदा पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंदा पथकांचा इन्शुरन्स ते काढत नाही आहेत। त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना, ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहखर्चाने ठाण्यातील 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहेत। त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो। शासनाला काय पाठपुरावा केला का तुम्ही? आम्ही शासनाशी पाठपुरावा केला। स्वतः खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेतली। श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ओरिएंटलचे मॅनेजर आहेत सचिन खानविलकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला। त्यांनाही सांगितलं की ठाण्यातील जे गोविंदा पथक यांचा इन्शुरन्स आपण काढावा, पण इन्शुरन्स कंपनी आम्हाला असं सांगते की ज्या संस्थेला दिलेला आहे त्या संस्थेकडे तुम्ही जा, ते त्या अर्जाची पडताळणी करतील आणि त्यानंतर आम्ही आपल्याला इन्शुरन्स काढून देऊ। पण ती संस्था कुठली बोगस आहे, 1 महिन्यापूर्वी ती रजिस्टर करते, त्यांचा गोविंदा पथकांशी संबंध काय? महाराष्ट्रातल्या कुठल्या गोविंदा पथकांना विश्वासात घेतलं आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन म्हणून जे नाव देतं, महाराष्ट्र राज्य नाव देऊच शकत नाही नियमाने, असं सर्क्युलर आहे। आणि जी रजिस्टर केली धर्मदा आयुक्ताकडे महाराष्ट्र शासनाचं कुठलाही पत्र नाही की त्यांना यांना मान्यता दिली म्हणून। शासन तर सांगतं आम्ही गोविंदांचा विमा उतरवला म्हणून, काय शासनाने 75,000 गोविंदा पथकांची जी काय रक्कम आहे ती त्या संस्थेच्या खात्यात अकाउंटला गेलेली आहे। मग जर का ती पैसे शासन देतंय, मग या लोकांना गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढायला हरकत काय? हे काय ही संस्था काय यांच्या खिशातले पैसे देत नाहीये? मग तुम्ही त्याला नियमाने अटी का ठेवता? आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून आपण डायरेक्ट ओरिएंटल इन्शुरन्स वाल्यांना गाईडलाईन द्या की जे गोविंदा पथक तुमच्याकडे अप्रोच होतात त्यांचे इन्शुरन्स काढा म्हणून। गेल्या वर्षी आम्ही तेच सांगितलेलं शासनाच्या प्रतिनिधींना की जर का शासन आमचा इन्शुरन्स करतोय तर शासनाचा भाग आहे की त्यांना ओरिएंटल कंपनीला पत्रव्यवहार करणे की जे गोविंदा पथक डायरेक्ट तुमच्याकडे येतील त्यांचा इन्शुरन्स तुम्ही करून द्या म्हणून। शासनाची योजना आहे, काही मोजक्याच गोविंदा पथकांना विमा योजना मिळते असं तुमचा आरोप आहे, त्यांच्या फेवर मध्ये कुठेतरी याच्यात राजकारण आहे असं वाटतं? आम्हाला शासनावर आमचा आरोप नाहीये। ज्या संस्थेला महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ज्या संस्थेच्या नावाने जो GR काढलेला आहे त्यांना आमचाही आहे, त्यांच्यावर आमचा आरोप आहे। ती संस्था काय करते, त्यांच्याकडे जे गोविंदे पथक आहेत त्यांचा फक्त इन्शुरन्स करते। यामुळे 2 अपघात घडले, एक ठाण्यात घडलाय, एक खारला घडलाय। आज जो ठाण्यात अपघात घडलाय त्याची जबाबदारी घेणार कोण? शासन स्तरावर अशा प्रकारे तुमचा विमा नाही उतरवला गेला, पुढचं पाऊल असणार? शासन स्तरावर तुमचा विमा उतरवला गेला नाही तर पुढचं पाऊल असणार? आम्ही गोविंदा ठाण्यातले जेवढे गोविंद आहेत त्यांचं इन्शुरन्स आम्ही अविनाश जाधव साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही करत आहोत। ठाण्यातला कुठलाही गोविंदा इन्शुरन्स पासून वंचित राहणार नाही हा आम्ही शब्द देतो। जी राज्य संघटना म्हणते त्याच्यात पदाधिकारी कोण कोण? पदाधिकारी सर्व मुंबईचे आहेत। आज महाराष्ट्र राज्य जेव्हा तुम्ही डिक्लेअर करताय ना, बाकीच्या जिल्ह्यातले किती प्रतिनिधी आहेत ते दाखवावेत। ही फक्त महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन फक्त काय मुंबई पुरती आहेत का? तर ही संघटना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडे रजिस्टर्ड आहे का? काही नाही, कुठलीही रजिस्टर नाही। महाराष्ट्र शासनाचं त्यांना पत्र नाहीये, कारण का महाराष्ट्र राज्य हे जर का नाव द्यायचं असेल एखाद्या संघटनेला तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाची मंजुरी लागते। तसे कागदपत्र आम्ही धर्मदायकांना काढलेले आहेत। महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारचं त्यांना पत्र दिलेलं नाहीये। केंद्र शासनाचा तसा सर्क्युलर आहे
की महाराष्ट्र राज्य किंवा कुठल्याही राज्याचं जे काय असेल किंवा भारतीय असे जर का संस्थेला नावं द्यायची असेल तर संबंधित खात्याकडनं आपल्याला मंजुरी घ्यावी लागते. दुसरा असा प्रश्न आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केली की महाराष्ट्रातील 60 गोविंदांना स्पेनला नेण्यात येईल. तर स्पेनला नेत असताना शासनाने याच्यात काय नियमावली बनवले, काय अटी टाकल्या, याची माहिती शासनाने आम्हाला द्यावी की जेणेकरून कुठलेही गोविंदा पथक 60 गोविंदा त्या लोकांना नेणार आहे त्याची महाराष्ट्र शासनाने यादी जाहीर करावी. गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढावा. 16 ऑगस्ट 2024 रोजी जेव्हा आम्ही इन्शुरन्स कंपनीशी भेटायला गेलो त्यांना आम्ही काही ठाण्यातल्या पण आमचा विरोध या गोष्टीसाठी आहे की ती संस्था कुठली आहे. आज जेव्हा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन या नावाने जर का ते रजिस्ट्रेशन होतो ती कधी झाली, संस्थेवर संलग्न आहेत याचा विचार महाराष्ट्र शासनाने त्याची पडताळणी करायला पाहिजे होती. पण ती कुठल्याही ठाण्यातील जेवढे गोविंदे पथक इन्शुरन्स पासून वंचित आहेत अशा गोविंदा पथकांचा महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी काल नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि त्यांनी त्वरित आम्हाला सांगितलं की ठाण्यातील 5000 गोविंदांचा इन्शुरन्स ते आम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून काढून देणार आहेत. मी सर्व गोविंदा पथकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा पालघर अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांचा तमाम गोविंदा पथकांच्या वतीने आम्ही आभार मानतो की एक अशी व्यक्ती वेळेला आम्हाला उपयोगी पडली की आज सर्व गोविंदा पथक इन्शुरन्स पासून वंचित असताना आज ती व्यक्ती आमच्या मागे श्रीकृष्णासारखी उभी राहिली.